नमस्कार मित्रांनो, मी तुषार चांभारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल आदर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर। तर आता जो टॉपिक आहे तो म्हणजे जर आपल्याकडं भुसकट मिळत नसेल, जसं की तुरीचं झालं, सोल्याचं झालं, चण्याचं वगैरे जे आपण म्हणतो, 2-4 प्रकारचे भुसकट असतात ज्याला आपण कुटार म्हणतो। हा कुटार अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या शेळी पालनामध्ये, कारण आता पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यामध्ये ड्राय मॅटर हे खूप मॅटर करते आपल्या चाऱ्यामध्ये। कारण जेवढं ड्राय मॅटर द्याल तेवढं थोडंसं वेट गेन किंवा स्ट्रक्चर जे आहे ते चांगलं राहते। कारण मोसम जे आहे ते थंड राहते, त्यामुळे ओला चारा जेवढा तुम्ही चाराल त्यामुळे बॉडी जे आहे ते आणखी उतरते ना की वाढते। तर त्यासाठी आपण एक जुगाड करू शकतो। जो आपल्याकडं ओला चारा असते त्याला आपण आता पावसाळा सुरू व्हायचा आहे 8 ते 15 दिवस, त्याआधी आपण कटिंग करायचं आणि त्याला जे आहे ते एक कुटार किंवा भुसकट म्हणून आपण त्याला वापरू शकतो। तर कसं आहे, आता लाईव्ह डेमो दाखवतो। हे बघू शकता, हे बघा, हे आपलं गोपीकृष्णाचे गवत आहे। हे भरपूर मोठं झालं होतं, हे बघा आपण कट केलं। ते थोडंफार जे आहे ते दसरथ आहे। दसरथ जनरली केलं तरी चालेल, पण दसरथ तेवढं हे नाही कारण ते पाला गळते, त्यामुळे। पण तुम्ही नेपियर किंवा काय म्हणतात त्याला, गोपीकृष्ण, याचं तुम्ही अतिसुंदर पद्धतीने जे आहे ते हे करू शकता। बघू शकता अशा पद्धतीने आहे। आता आम्ही याला जे बारीक करत आहोत, हे आपली चाप कटर आहे, जसं की तुम्हाला दाखवलं 4 HP ची 4 HP आहे, खूप फास्ट कटिंग करते। आपण याला बघू शकता लार्ज सेगमेंटमध्ये करत आहोत, लॉंगमध्ये। कारण शॉर्टमध्ये केलं तर आणखी एकदम पिट्टी पडली असती, पण हे बघू शकता लॉंगमध्ये सुद्धा बघा एवढा पडत आहे। त्यामुळे किती सुंदर प्रकारे हा चारा आपण तयार करतो। तर याचा तुम्ही एकदम बघू शकता, हे बघा। तर हे मला वाटत नाही की हे बघा, याने जे आहे आपली एक चाऱ्याची बचत होईल। हे बघू शकता एवढा सारा जे आहे ते बारीक करून ठेवला। याच्या खाली जे आहे आपलं तुरीचं भुसकट आहे, परंतु तुरीचं भुसकट आपल्याला पुरलं नसतं, त्या कारणाने आपण हे बारीक करत आहोत। आता हे कसं झालं असतं, एवढं जटर आहे ते फेकण्यात गेलं असतं, त्या कारणाने आपण हे यूज करत आहोत। बघा तुम्हाला दाखवतो, हे गव्हाण आहे आपल्या, ह्या गव्हाणमध्ये सुद्धा आपण हेच टाकतो। हे बघा, ते खातात, ते जेव्हा त्यांना मिळत नसते तेव्हा खातात। आता आपली बकऱ्याची बॅच येणार आहे, आपण काल त्या दिवशी जे ते बॅच काढली आपल्या पाटांची, आता बकऱ्याची बॅच येणार आहे, तर ते सुद्धा त्याचं पूर्ण शेड्यूल समोर येईल। तर सांगा हा आयडिया कसा वाटला। आम्ही वापरत आहोत, ट्रायसुद्धा केला याच्या आधी, रिझल्ट आला म्हणून वापरत आहोत। तर अशाच माहितीसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।